घुलेवाडी येथील कैलासवासी सौ सखुबाई बाळासाहेब पानसरे यांचा दशक्रियाविधी दिनांक 11 एप्रिल 2026 रोजी ग्रामपंचायत कार्यालय घुलेवाडी येथे संपन्न झाला। यावेळी हरिभक्त परायण पोपट महाराज आगलावे यांचे प्रवचन झाले। कैलासवासी सखुबाई यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी घुलेवाडी गावातील मोठा जनसमुदाय उपस्थित होता। कैलासवासी सखुबाई यांच्या पश्चात पती श्री बाळासाहेब पानसरे, दीर निवृत्ती पानसरे, श्री भाऊसाहेब पानसरे, मुलगा मच्छिंद्र पानसरे, जालेंद्र पानसरे, राजेश पानसरे, मुलगी सौ शोभा भोर, सौ मंदा सातपुते, जावई श्री गोरक्षनाथ भोर, श्री रमेश सातपुते, नातवंडे, पुतणे असा मोठा परिवार आहे। कैलासवासी सखुबाई या खूप शांत व मनमिळाऊ स्वभावाच्या होत्या। गरजू घटकांना मदत करणे हा त्यांचा स्वभाव होता। त्या प्रत्येकाला मोठ्या आपुलकीने विचारत। त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी असंख्य नागरिकांची गर्दी होती। पाहुयात सविस्तर वृत्त। बोलतो पाषाण नाही तोची पांडुरंग, पांडुरंग पांडुरंग बोलतो मृदंग। तुकाराम महाराजांच्या काळात त्यांनी परत सुरू केलं, भजन सुरू केलं, नामस्मरण सुरू केलं, पांडुरंगाची सेवा सुरू केली। आणि अशाच काळामध्ये रंगपंचमीच्या दिवशी तुकाराम महाराजांचं कीर्तन चालू असताना तुकाराम महाराज सदैव वैकुंठाला निघून गेले। त्या तुकाराम महाराजांच्या गावची एक माळीणबाई होती। ती येलोडीला भाजीपाला विकायला वगैरे जायची, तिथून यायची, इकडे विकायची, इकडून यायची, तिकडे जायची। ती माळीणबाई आली, तिला तुकाराम महाराजांनी शिष्य करून घेतलं। तुकाराम महाराजांची त्यांना गुरु मानलं तिला। दर दिवस आली, भाजीपाला विकून झाला की तुकाराम महाराजांच्या कीर्तनाला बसायची। सुंदर सुंदर तुकाराम महाराजांचं कीर्तन ऐकायची। ते काय आमच्या सारख्याचं कीर्तन होतं का? तुकाराम महाराजांचं कीर्तन देहभाव विसरून लोक त्या कीर्तनामध्ये रंगायचे, भजन करायचे, नामस्मरण करायचे। त्या तुकाराम महाराजांच्या कीर्तनामध्ये ती माळीणबाई रंगायची। रंगली का घरी जायची, घरी गेली की बाहेर तिकडे जायची। अगं बाहेर तुकाराम महाराजांच्या लिखीकडं आज फार छान कीर्तन केलं बरं का तुकाराम महाराजांनी, फार सुंदर दृष्टांत सांगितले। अगं साक्षात देव भेटला ग त्यांच्या कीर्तनामध्ये मला आज। एका त्रयस्थ बाईच्या तोंडून आपल्या बापाचं कौतुक ऐकायची भागीरथी। दर दिवस भागीरथीचा आणि त्या माळीणबाईचा हा कार्यक्रम चाललेला। आणि तो कार्यक्रम चाललेला, सारखं चाललेलं। दर दिवस ती बाई जायची, माळीणबाईची भजन ऐकायची, कीर्तन ऐकायची, प्रवचन ऐकायची आणि आपल्या लेकीला सांगायची। तुकाराम महाराज एक दिवस रंगपंचमीच्या दिवशी वैकुंठाला निघून गेले। 3-4 दिवस माळीणबाई घरी आली नाही। भागीरथीला वाटलं काय झालं, हिला आजारी वगैरे पडली का? 2 दिवस झाले, 3 दिवस झाले, माळीणबाई आली नाही। चातकासारखी भागीरथी तिची वाट बघते। आता कधीतरी माळीणबाई येईल आणि माझ्या बापाचं कौतुक मला सांगेल, माझ्या प्रेमाचं सांगेल, माझ्या बापाचे दृष्टांत सांगेल, माझ्या बापाच्या चाली सांगेल, माझ्या बापाचं कौतुक सांगेल। वाट बघते भागीरथी। पण इकडे माळीणबाईला मोठा प्रश्न पडला की सदैव वैकुंठाला गेलेले तुकाराम महाराज या देखीला जाऊन मी आता काय सांगू, काय बोलू? तिला मोठा प्रश्न पडला, आता काय सांगावं, काय करावं? पण नाविलाज झाला। एक दिवस गेली आणि गेल्यानंतर भागीरथी वाटच बघत होती। भागीरथीने विचारलं, मावशी गेलत्या ना कीर्तनाला, माझ्या वडिलांच्या कसं कीर्तन झालं, काय झालं सांगा मला। माळीणबाईने डोळ्यामध्ये अश्रू आणल्याने म्हणाले, भागीरथी आता नाही राहिला ग, माझे गुरु नाही राहिले ग। भर कीर्तनामध्ये पंढरीचा पांडुरंगाने त्याला विमान पाठवला आणि वैकुंठाला निघून गेले ग। माळीणबाई करते, भागीरथी करते। तिनं उंका गिळला आणि म्हटली, जाऊद्या, नाही असू द्या, माझा बाप मला विचारल्याशिवाय वैकुंठाला कसं जाऊ शकतो बाई? माझ्या बापाचं वागणं हे चुकीचं आहे। आणि मग भागीरथीनं धावा सुरू केला पंढरीच्या पांडुरंगाचा। जय जय विठ्ठल रुक्माई, जय जय विठ्ठल रुक्माई,
जय जय विठ्ठल विठ्ठल विठ्ठल, जय जय विठ्ठल विठ्ठल विठ्ठल, जय जय विठ्ठल 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 रुक्माई, जय जय विठ्ठल रुक्माई. केला पंढरीच्या भांडवंताचा धावा सुरू आणि आपल्या वडिलांचा मनामध्ये अंतःकरणामध्ये धावा सुरू केला. आणि तुमच्या आमच्या सर्वांचे आदर्श महान भगवत भक्त संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकाराम महाराज वैकुंठातून आपल्या मुलीला भेटण्यासाठी पुन्हा मृत्यूलोकामध्ये आले. माणसांचं कर्तृत्व पवित्र असेल, सत्वशीलता असेल, धार्मिकता असेल, दुसऱ्याचं कल्याण व्हावं ही भावना त्याच्या अंतःकरणामध्ये असेल, तो माणूस वैकुंठातून सुद्धा मृत्यू लोकात येऊ शकतो. आमची सख्खू आई सुद्धा शरीरानं जरी गेली तरी मनानं अंतःकरणानं गरुड पुराणात असं सांगतात की दशक्रियेपर्यंत आत्मा शरीरापासून बाजूला जात नाही. त्या आत्म्याला त्याचा जो मोह संगती संग झालेला परिवारातील सर्व सदस्य, नातेवाईक, गुरडे गावातील सर्व ग्रामस्थ. आता साहेब बोलले त्यावेळेला आपण सर्वजण आपल्या सगळ्यांच्या डोळ्यासमोर काही चित्र नक्कीच आलं असेल आणि माझ्या डोळ्यासमोर ते चित्र आहे की बाळासाहेब कारभारी पानसरे यांच्याबद्दल काही भावना आमच्या सगळ्या गुरडे ग्रामस्थांच्या मनामध्ये आहेत. त्यातली पहिली भावना मी आपल्याला या ठिकाणी सांगतो. हरिभक्त परायण पोपट महाराजांनी उल्लेख केला की बाळासाहेब कारभारी पानसरे हे काय आहेत गुरडे गावामध्ये. तर स्वातंत्र्यता सेनानी भास्करराव दुर्वे नाना यांचे विचार, त्यांचा आदर्श घेऊन आजही आम्ही समाज जीवनात काम करतो. पण दुर्वे नानांना मी काही पाहिलेलं नाही, माझ्या पिढीने दुर्वे नानांना पाहिलेलं नाही. मग आम्ही दुर्वे नाना समजून घेण्यासाठी कुणाकडे पाहिलं तर बाळासाहेब कारभारी पानसरे यांच्याकडे पाहिलं. त्यांनी आम्हाला सांगितलं की दुर्वे नाना कसे होते आणि समाजात, गावात, राजकारणात, कुटुंबात कसं वागावं याचे दुर्वे नानांचे किस्से असतील किंवा त्यांच्याकडून ते जे शिकले ते त्यांनी आमच्यापर्यंत पोहोचवले. त्याप्रमाणे आम्ही मार्गक्रमण करतो. आजही बाळासाहेब पानसरे यांचं वय साधारणपणे 80 आहे. परवा बाळासाहेब थोरात जेव्हा भेटायला आले तर काही आमची चर्चा झाली की त्यांचं वय काय. तर म्हणलं पण 75च्या पुढे नक्की नाही म्हणे मला वडील येते. म्हटलं तुम्ही काय विचारताय वय. तेव्हा बऱ्याच वेळेला मला ते बुलेटवर दिसतात. एखाद्या तरुणाला लाजवेल असं काम करण्याची आजची पद्धती ही बाळासाहेब कारभारी पानसरे यांची आहे. आणि ते सांगण्याचं कारण दुसरं असं आहे की कार्यकर्ता म्हणून समाज जीवनात ज्यावेळेला काम केलं जातं तर त्यावेळेला त्याचं जे कुटुंब असतं त्या कुटुंबाची बऱ्याच वेळेला परवड होते. बाळासाहेब हे सतत गावात आहे. आमच्या गावचा अखंड हरिनाम सप्ताह असो, गावची यात्रा असो, कुणाचे व्यक्तिगत कार्यक्रम असो किंवा गावच्या दृष्टिकोनातून काही राजकीय निर्णय प्रक्रिया असो, या सगळ्या प्रक्रियेमध्ये काही लोक अत्यंत हिरिरीने असतात. त्यामध्ये बाळासाहेब हे सातत्याने आलेले आहेत. आणि ज्यावेळेला समाजाला आता नातेवाईकांच्या भावना या ठिकाणी आल्यात, मुली असतील, जावळे असतील, अनेक बाकीचे नातेवाईक असतील, यांच्यासाठी सुद्धा आदर्श निर्माण करणं त्यावेळेला किती वेळ हा घराच्या बाहेर द्यावा लागतो हे तो कार्यक्रम जाणो. आणि अशा वेळेला समर्थपणे कुटुंब सांभाळणं म्हणजे सखूबाई ज्यांना आपण या ठिकाणी आदरांजली व्यक्त करतोय तर त्यांच्याबद्दल बोललं पाहिजे की कधीही घरी गेल्यानंतर कोणताही माणूस गेला, मला आठवतं की मी बऱ्याच वेळेला मार्गदर्शन घ्यायला जातो तर पहिल्यांदा अत्यंत हसतमुखाने आपुलकीने चौकशी करणं, पाण्याचा ग्लास देणं, त्यानंतर चहा देणं, जेवून जा म्हणणं, जेवू घालणं, हे ज्या गोष्टी आहेत ना आपल्याला बोलायला किती सोपं असलं तर काळ जो बदलत चालला आहे. या काळामध्ये घरामध्ये आलेला पाहुण्याला चहा सुद्धा देण्यासाठीचा वेळ माणसाकडे राहिलेला नाही आहे. इतकं सार्वजनिक कौटुंबिक जीवन ह्या मातेने सांभाळलं. आणि मला असं वाटतं की त्याच्यामुळं बाळासाहेब पानसरेसारखे आदर्श व्यक्तिमत्व हे आम्हाला गावामध्ये पूर्ण वेळ काम करत असताना निश्चितपणे दिसत आहेत. जे मुलं आहेत, मुली आहेत, जो परिवार सगळा मोठा झालेला आहे त्या परिवाराला शेवटी कोणत्याही परिवाराच्या मुलाबाळांच्या कर्तृत्वातून त्यांच्या आईवडिलांचे सुद्धा त्यांनी काय संस्कार दिले हे पाहिलं होतं. मला वाटतं या मातेने अतिशय उत्कृष्ट संस्कार हे सगळ्यांनाच दिले. आणि त्याच्यामध्ये आता साहेबांनी ज्या भावना व्यक्त केल्या खरंच आहे की सगळं त्या कुटुंबाशी जोडलेल्या सगळ्यांच्या बाबत हे दोघेही बाळासाहेब असतील, त्यांच्या पत्नी
कैलासवासी सखुबा असतील यांनी अतिशय मनापासून सगळ्यांशी आपुलकीने जिव्हाळ्याने आणि चांगलं कसं करता येईल यासाठीची प्रेरणा त्यांनी दिलेली आहे. आणि त्यामुळं महाराजांनी जो उल्लेख केला तर खरं आहे की एखादी संस्था अडचणीत आल्यानंतर जालिंदरने सहजपणे त्याला म्हणजे बाळासाहेबांनी जर ठेवलं असतं तर तिथून त्याला काढून किंवा साहेबांनी ठेवलं तर कुठे एखाद्या चांगल्या संस्थेत आंदोलनाच्या जोरावर त्याला त्या ठिकाणी पाठवलं असतं. परंतु संस्था अडचणीतली संस्था परत उभी करायची. आणि आज आपल्या सगळ्यांना आनंद वाटेल की दूध उत्पादकांचा विश्वास संपादन करून संगमनेर विभाग सहकारी दूध उत्पादक संस्था ही परत दिमाखाने त्या ठिकाणी काम करते. म्हणजे आपल्या मुलाने कठीण प्रसंगामध्ये जहाज बोलते तर उडीने मारली पाहिजे. पहिल्यांदा ते जहाज कसं वाचवतील, माणसाने कसं वाचवतील याचा जो आदर्श असतो तो त्यांनी केलेला आहे. जालिंदर त्या ठिकाणी आज एक चांगला व्यवस्थापक म्हणून काम करतो. हे आमच्या सगळ्यांसाठी या मातीचे जे संस्कार आहेत या संस्कारामुळेच या कुटुंबामध्ये ही पुढची पिढी जी आहे ती समाजामुळे झाली. समाजाची बांधिलकीची मानते आहे आणि विविध क्षेत्रात या कुटुंबातले जे सदस्य काम करत आहेत ते अत्यंत ताटपणाने सन्मानाने करतात. हा केवळ आणि केवळ माता पित्यांचा त्या कुटुंबातल्या विचारांचा संस्कार निश्चितपणे आहे. मी गुलवाडी ग्रामस्थांच्या वतीनं या मातेला भावपूर्ण आदरांजली या ठिकाणी. वातीला उजेड दावणारी समयची जागा, घर उजळतं तेव्हा तिचं नसतं भान, विजून गेली अंधारात ती सगळ्या धावायलाही कमी पडतं रान. ते काही येतात जातात माती मात्र व्याकुळ, तिची कधीच भागत नाही तहान. दिसत नंतर डोळ्यांना तरी खोदत गेलं खोल केलची सापडतेच अंतकरणातली खाण. या उठका निराळी असते आई, आई घरात नाही तर मग कोणाशी बोलतात गोठ्यात हंबरणाऱ्या गाय. आई खरंच काय असते, लेकराची माय असते, वासराची गाय असते, दुधाची साय असते, लंगाचा पाय असते, धरणीची ठाय असते. आई असते जन्माची शिदोरी, सरतही नाही आणि उरतही नाही. अशा न सरणाऱ्या न उडणाऱ्या आईला, आमच्या या पानसरे परिवाराच्या मातोश्रीला आणि आमच्या मावशीला अखेरचा निरोप, अखेरची श्रद्धांजली देण्यासाठी या ठिकाणी उपस्थित असलेले पानसरे परिवाराचे सर्व नातेवाईक, आप्तेष्ट, गणगोत सगळे सोयरे आणि त्याचबरोबर या ठिकाणी ज्यांनी या मावशींना प्रवचनरूपी सेवा समर्पित केली असे आपल्या या संगमनेर भागातील उत्कृष्ट अशा प्रकारचे निवेदक आणि आध्यात्मिक क्षेत्रावरती ज्यांची पकड आहे असे हरिभक्त पराय अगलावे महाराज यांनी मावशीचं जीवनपट आपणा सर्वांसमोर विदित केला. त्याबद्दल मी पुनश्च पुनरावृत्ती करत नाही, परंतु मला एक समाधान या परिवाराशी नातेसंबंध झाला याचं मात्र निश्चितच आत्मिक समाधान आहे. मावशींनी जी संस्काराची शिदोरी या पानसरे परिवाराला दिली, वरते परिवाराकडून आली आणि पानसरे परिवारात रमवान होऊन त्या ठिकाणी ज्या बाळकडूच्या माध्यमातून या कुटुंबावरती संस्कार मावशीने केलं तेच बाळकडू आमच्या गुंजळवाडी येथील गुंजाळ परिवार असेल एम के साहेबांचा आणि माझा वाळून परिवार, मावशींच्या मुलाची मुलगी गुंजाळ परिवारात आहे आणि मोठ्या मुलीची मंदाताईंची मुलगी ही मला सून म्हणून आलेली आहे. मंदाताईचे या ठिकाणी मंदाताईवरती जे संस्कार झाले तेच संस्कार त्यांनी आपल्या मुलीवर केले आणि मुलाची मुलगी गुंजाळ परिवारात आली एक डॉक्टर म्हणून आणि माझी सुनबाई इंजिनियर म्हणून. पण या मुली आमच्या परिवारामध्ये ना डॉक्टर ना इंजिनियर, एक सुसंस्कारित अशा प्रकारच्या सुना आम्हा दोन्ही परिवारांना मिळाल्या आणि याचं श्रेय अनायसेच त्या ठिकाणी मावशीकडे जातं. आणि म्हणून मावशीबाबत बोलायचं झालं तर मावशी ही अतिशय सुस्वभावी, गोड, अध्यात्म आणि त्याचबरोबर सुसंस्काराची सांगड घालणारी, कष्टाचा प्रपंच आणि निष्ठेचा संसार बाळासाहेब काकांबरोबर ज्या माऊलीने केला त्या माऊलीला अखेरची श्रद्धांजली वाहत असताना मी या ठिकाणी एवढंच बोलेल की मावशींना परमेश्वरानं आपल्याजवळ चांगल्या प्रकारची जागा द्यावी, मावशींच्या आत्म्याला सद्गती आणि चिर शांती लाभो अशा प्रकारची सद्भावना या ठिकाणी आपण सारांच्या वतीनं व्यक्त करतो आणि थांबतो. समस्त दुःख तांत्रिक करणारे बनलेले माझे सर्व नातेवाईक, स्नेही आणि कुटुंबातील सदस्य, आमच्या बंधूंनी मगाशी जो लेख लिहिला होता सगळं वाचन केलं, तर त्या पलीकडे मला सांगण्यासोबत जसं काही नाही राहिलेलं. पण मोठ्या आई या शब्दातच सगळ्या भावना
मला व्यक्त करावंसं वाटतं. आणि आपल्या कीर्तनकारांनी जे मगाशी बऱ्याच आठवणी सांगितल्या, त्यातील काही महत्त्वाच्या आठवणी जर सांगायच्या झाल्या पुन्हा, तर आमचे मोठे बाबा आणि मोठे आई यांची जी जोडी आहे, ही जोडी अशी आदर्श जोडी मी कधी पाहिलेली नाही. आमच्या कुटुंबामध्ये दादांना कधी काही अडचण आली, कुठला त्यांच्याकडून काही ॲडवाईस घ्यायचं असेल, काही चर्चा करायची असेल, तर ते नेहमी मोठ्या बाबांकडून बसत आले. आणि या परिस्थितीमध्ये त्यांना साथ देणारे आमची मोठी आई, म्हणजे इथून पुढे ते नसणार आहे ही गोष्ट मला सहनच होत नाही. मी त्यांना पाठवून श्रद्धांजली अर्पण करतो आणि थांबतो. कैलासवासी सौभाग्यवती सखूबाई बाळासाहेब पानसरे या मातोश्रींच्या दशकविधीनिमित्त आपण या ठिकाणी उपस्थित आहात. खरं तर अतिशय मोठा परिवार आणि या मोठ्या परिवाराची आत्ताच महाराजांनी सांगितल्याप्रमाणे मोठे या ठिकाणी अत्यंत कमी वयात त्यांचं या ठिकाणी जाणं झालेलं आहे. आणि अतिशय सार्थकी जीवन जगत असताना हा परिवार जर बघितला, आमच्या गेली आत्ताच सांगितलेलं आहे की 2 वर्षापासून या परिवाराचा आमचा अतिशय जवळचं नातं आहे. आणि अतिशय जवळ हा परिवार माहिती आहे. आणि आपल्या परिवाराचं पालन पोषण करत असताना अतिशय सार्थकी जीवन, सर्व आपले नातवंड मुलं अतिशय उच्च शिक्षित आहे. तर या परिवाराची माता सर्वांना सोडून या ठिकाणी गेलेली आहे. तरी मी गुंजावडी सर्व ग्रामस्थ, गुंजावडी ग्रामपंचायत, संगमेश्वर तालुका वारकरी संप्रदाय, त्याचप्रमाणे माजी महसूल मंत्री माननीय थोरात साहेब, आमदार सत्यजित दादा तांबे आणि नवनाथ भाऊ या ठिकाणी बोलणार आहेत. गुंजावडी ग्रामपंचायतच्या वतीनं या आदर्श मातेला या ठिकाणी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. थांबतो. आणि मेवणी सखूबाई तिला सर्वजण आत्ता म्हणायचं म्हणून आम्ही आत्ता म्हणायचं. अगदी माझ्या बालपणापासून तर आत्तापर्यंत सखूबाईचं आणि दादांचं हे जे अस्तित्व होतं ते कर्माच्या बाबतीनं जवळ होतं. कोणत्याही कार्यक्रमामध्ये येणं जाणं, त्यांचा त्या ठिकाणी असलेलं प्रत्येक काम दादांच्या बाबतीत सगळ्यांनी सांगितलं. खरं म्हणजे ज्यावेळेस पानसरे साहेब बोलत होते, आपल्या सगळ्यांच्या डोळ्यात पाणी आलं, त्यांनाही भावना अतिशय विलीन झालं होतं. पोपट महाराजांनी आपल्या सगळ्यांना सांगितलं, माझ्याही थोड्याशा भावना लागणार त्यांनी सांगितल्यामुळं सगळ्यांच्या भावना खेळत आपण आणले. त्यांनी उल्लेख जमिनीचा काढवा बसून गेला आणि ती सुरुवात चांगली केली. मी बोर्डाकडे पाहिलं, त्या बोर्डावर आमच्या आत्याच्या माहेरकडचं कोणतं नाव दिसलेलं आहे. महाराज मी तुम्हाला विनंती करतो, नुसतं सखूबाईच्याच वडिलांकडचं नाही, तर ज्या ज्या माता सगळ्या जाती तुम्ही सगळ्यांना सूचना करा की त्या मातांच्या वडिलांकडचं नाव त्या बोर्डावर असणं गरजेचं आहे. एवढी मी नंबर सूचना तुम्हाला करतो. आणि आपल्या सर्वांच्या वतीनं, महाराष्ट्रातील तमाम शेतकऱ्यांच्या वतीनं आमच्या या मेवणीला भावपूर्ण प्रकारे राहतो. ग्रामस्थ नातेवाईक, आमच्या मामी कैलासवासी सखूबाई बाळासाहेब पानसरे यांना आपल्या जाऊन आज 10 दिवस झाले. महाराजांनी
आईचं महत्त्व अत्यंत चांगल्या प्रकारे या ठिकाणी घोषित केलं त्याबद्दल महाराजांना मी आपल्या सर्वांचे होते धन्यवाद देतो. आणि हे पानसरे कुटुंब सतत आध्यात्मिक कार्यामध्ये रममाण असणारं कुटुंब. आमच्या या मामी त्या ठिकाणी माझं सांगितलं आमचे बंधू आम्ही सर्व त्यांना आईच मानायचो. कधी आम्ही त्यांना मामी कधी असं आम्ही त्यांना कधी म्हटलोच नाही. आणि या चारही भावनांचं मातृसत्र त्यांचं हरपलं गेलं. आमच्या स्वभावहिनी असतील त्यांची ती भाव असतील या सर्वांचं मातृसत्र त्यांचं हरपलं गेलं. त्यांना हे दुःख सहन करण्याची परमेश्वर त्यांना ताकद देऊ. मी आपल्या सर्वांच्या वतीनं भोर परिवाराच्या वतीनं आमच्या वती परिवाराच्या वतीनं मी मामींना भावप्रश्नांची वाचो आणि तिचं व्यक्तिमत्व गावातील तालुक्यातील संस्थांचं आरोग्य जपण्यासाठी ज्यांनी कडक शिस्ताने एक नियम घालून दिला ते आमचे मार्गदर्शक आदरणीय बाळासाहेब पानसरे यांच्या परिवारातील त्यांच्या प्रिय पत्नी सखूबाई यांच्या दशक्रियेच्या निमित्तानं त्यांना तिलांजली देण्यासाठी आपण उपस्थित आहोत. या परिवारानं या संपूर्ण गावामध्ये एक आदर्श शासन निर्माण करून दिलेला आहे. आणि म्हणून आता पोपट महाराज गांगार यांनी सांगितल्याप्रमाणे आमचे मित्र आणि सहकारी जाळींदर हे सुद्धा या ठिकाणी संगमनेर विभाग दूध उत्पादक सोसायटीमध्ये प्रत्येक शेतकऱ्याच्या दूध उत्पादकाच्या झालेला रास्त किंमत देण्याचं काम मनापासून करत आहे. म्हणून ही संस्था आहे या ठिकाणी मोठी दिमाखाना सुरू आहे. असा आदर्श परिवार या परिवारातील आदर्श माता सखूबाई यांना मी आपल्या सर्वांच्या वतीनं त्याचप्रमाणे आमच्या गुंजावली गावातील माझे मार्गदर्शक सहकारी सोसायटीचे चेअरमन मच्छिंद्र काशीनाथ गंगादाता यांचे आमदार गंगा त्याचप्रमाणे आमदार सचिजी दादा कांदे आणि महाराष्ट्रातील लोकनेते आमदार बाळासाहेब थोरात साहेब यांच्या वतीनं भावना श्रद्धांजली आदरणीय अर्पण करतो. त्यांच्या पवित्र पावन कृतीनं त्यांना आवेदन करतो. नातेवाईक मित्र परिवार सगळे सोयरे कैलासवासी सखूबाई पानसरे यांना आर्थिक तिरंगी देण्यासाठी आपण सर्व या ठिकाणी उपस्थित आहात. मी सहकार मंत्री भाऊसाहेब थोरात सहकारी सहकार कारखाने सर्व अधिकारी कर्मचारी कामगार यांच्या वतीनं त्यांना भावपूर्ण अभिनंदन व्यक्त करतो. थांबतो.